खरं मला ना एक्सपेक्ट नव्हतं की झालेलं आहे व्हेज मोमोज। आता बघूया। हे बघा एवढंच। चला आता मी ह्याला ना स्टीम करून घेते। माझा डबा हे गाजर आहे आणि हे कॅबेज आहे। विचार करते की आज ना व्हेज मोमोज करायचं। मी नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये। मी आहे आर्या आणि कसे आहे तुम्ही सगळे? बरे आहे ना? मी पण बरी आहे। तर वाजले संध्याकाळचं 4:30 वाजता। तुम्ही बरे आहे ना? मी पण बरी आहे। टिकली नाही आहे घरी लावायला। हे बघा आज मी विचार करते की आज ना व्हेज मोमोज करायचं। मी कधी केली नाही, मी पहिल्यांदा करते। आणि एक ना मैदाचे करणार। हे गाजर आहे आणि हे कॅबेज आहे। हे बघा एवढं बारीक मी सगळं कापून ठेवलेले आहे। आणि हे फक्त एकच हिरवी मिरची आहे आणि हे एकच हिरवी। आता कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये मी 1 चम्मच तेल घातली, हिरवी मिरची घातली आणि सगळं कापलेलं कॅबेज गाजर घातली। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, जरासं साखर आणि आलं लसूण पेस्ट पण घातलेली आहे। आणि त्याला छान जर परत आणि त्याच्यामध्ये थोडंसं ना 1/2 चम्मच शेजवान चटणी घातली। इथं पीठ मळून घेते। मैद्यामध्ये जरासं मीठ घातली, जरासं तेल घातली आणि एक ना सॉफ्ट सारखं ना डोसा तयारी करून घेते मी। हे बघा पीठ वगैरे झालेलं आहे। इथं मध्ये मध्ये मी हे पण बघते, परतून घेते। हे बघा हे एवढंच मी 3 बघा एक 5-10 मिनिट राहू दे कढईमध्ये ते स्टफिंग। हे एक 10 ना लसूणच्या पाकळ्या आहे। हे बघा पाण्यामध्ये घालते आणि हे बघा जरासं ना जरासं असं कट करते जरा टोमॅटोला असं। आणि हे ना छान ना एक ना लाईट गेली आमच्याकडे। हे ना बॉईल करून घेते जास्त छान। हे बघा आता झालेलं आहे। हे बंद करते मी। मग काय बनवते? मोमोज बनवते। हो खायला छान होणार। आपण व्हेज मोमोज ना आई मुली सगळं मिळून करायला लागलो। ही मुलगी तर बापरे, मला जर एवढं डोक्याला हे जाते ना, ही कायच करायला देत नाही मला। आता हे बघा हे आरू आहे ना टोमॅटोचं साल काढायला लागले, ते वरचं बॉईल झालेलं आहे बघा छान। आणि हे बघ मी आता हे करा, मग ह्याच्यात ना असं वाटून घेतो। ह्याच्यामध्ये जरासं मी हिचं बघा हे बघा आणि आम्ही ह्याच्यात घालताय। मुलं सतवतात ना, व्हिडिओ काढायचं मनच होत नाहीये। मग ते खूपच असं हे होतं बापरे, मला तरी खूपच कंटाळा आलेला, लाईफनेच कंटाळा आलेला आहे। काय करायचं खूप म्हणजे खूप सतवते ही। माझी मोठी मुलगी तर एवढं मला सतवलीच नाही आहे, लेकिन ही तरी भरपूर समजते की काय हे मी बोललेलंच बोलते। चला आता करूया जाऊन। स्टफिंग घालूया। जरासं मी ना मोठे मोठे साईजच करते। एवढं छोटं साईज तर मला काय स्टार्टिंगला एवढं जमणार नाही। त्याच्यामध्ये गुडिया पण एक खूपच मध्ये मध्ये आज हे करायला लागले। क्लिअर दाखव। फक्त एकच साईडचं फोल्ड करते। फर्स्ट टाइम करायला लागले। हे बघा असं इकडचं फोल्ड करूया असं आणि हे असं। हे बघा माझा डबा हे बघा हे लास्टवाला आहे। बरोबर मी पीठ किती मळली होते ना, बरोबर स्टफिंग बरोबर झालं बघा। मी तुम्हाला नंतर सांगते काउंट करून किती झाले ते, की कायच माझं वेस्ट गेलं नाही। स्टफिंग वगैरे मतलब की एक्स्ट्रा वगैरे काय राहिलं नाही, सगळं संपले बघा। असं झालेलं आहे बघा। मी आणि मोदकसारखं पण केलेली आहे। हे मोदकसारखं 4 झालेले आहे आणि हे डम्पलिंग्स आहे ना 1 2 3 4 5 6 7 मतलब की टोटल बरोबर किती
7, 8, 9, 10, 11 झालेले आहे बघा. मी तुम्हाला सांगत होते ना थोडेसे करणार म्हणून, आणि जरा मी मोठे मोठेच केलेले आहे. हे बघा एवढंच. चला आता मी ह्याला ना स्टीम करून घेते. हे बघा ह्याला मी थोडंसं तेल लावून घेते. इथं पाणी पण ठेवलेले आहे स्टीम करायला. आता काही चिटकायचं नाही म्हणून थोडंसं. चला आता बघूया. 15 मिनिटं झालेलं आहे. गॅस बंद केली आता जस्ट. हे बघा आता मी हे काढते आणि दुसरा सेट लावते. अजून थोडेसे आहे ते. ये तिला दाखव का. हे बघ हे बघा झालेलं आहे व्हेज मोमोज. आता बघूया ट्राय करूया. फर्स्ट टाइम लाईफमध्ये फर्स्ट टाइम खायला लागलो आम्ही. कधी पण बाहेरचं खाल्लो नाही आहे आणि केलो पण नाही आहे. आता बघूया हे टोमॅटो चटणीने जरासं शेजवान चटणी पण घेतो. आता ट्राय करून बघतो कसं झालेलं आहे ते. मग तुम्हाला सांगते मी कसं झालेलं आहे. दिसायला तरी ठीक दिसायला लागले, लेकिन आम्ही असं कधी खाल्लो नाही ना, त्यावर जर फर्स्ट टाइम खायला थोडंसं हे व्हायला लागलं. चला आता मग टेस्ट करून बघतो आम्ही. खरं मला ना एक्सपेक्ट नव्हतं की चांगलं होतात म्हणून. खरंच खूप छान झालेलं आहे. म्हणजे की खूप मला तरी खूप आवडलं. छान जर फर्स्ट टाइम केली ती कसं होतं काय होते, लेकिन ना खरंच ना खूपच छान झालेलं आहे. कसं झालं का आरोही? मस्त झालं. आरोहीला आणि मला पण डाऊट होतं कसं आपण असं नवीन एक रेसिपी म्हणजे की असलं जर बघितलं तर जसं कंटाळ्यासारखं, म्हणजे की हे आपण कधी खाल्लो नाही आहे. मोमोज आपण कधी पण खाल्लो नाही आहे. त्याबद्दल ना असं खायचं म्हणजे थोडंसं हे होत होतं तर करताना मध्ये खाऊया की नको, लेकिन आता ना छान झालेलं आहे. असं हे बघा मस्त झालेलं आहे. फर्स्ट टाइम केले लेकिन सक्सेस झाला. त्याचा शेप कसा पण होऊ दे काय पण होऊ दे, शेप काही एवढे हे झालं नाही आहे तरी पण ना छान. 8 वाजलेले आहे. पाणी पण आलं नशीब ते. म्हणजे की पटपट काम पण झालं. मध्ये भांडे वगैरे घासून घेतली, ओटा वगैरे सगळं क्लीन करून तेच एंड करते. हे बघा दोघे कार्टून बघतात. कार्टून आमची गुडिया पण मोमो खाल्ली, लेकिन ती कसं खाल्ली फक्त त्याचं वरचं स्किन खाल्ली ते पीठ. व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा. चला मग उद्या भेटूया एक नवीन ब्लॉगमध्ये. जोपर्यंत तुमचं काळजी घ्या, सुरक्षित राहा, सेफ राहा. गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. Bye bye. Bye bye. Monday and Sunday and today and bye.